एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आवाज माझा थोडा खरखर येत असेल तुम्हाला. तर आज आहे संडे. तसं आज मला लवकर उठायचं होतं 10 वाजता. नाही सॉरी लवकर उठायचं होतं 7-8 वाजता. पण रात्री काय झालं, मी राहुल बहीण लुडो खेळत बसलो आणि रात्री आम्ही भूताच्या स्टोरीज वगैरे ते चालू होतं आमचं. त्यामुळे आम्हाला भीती वाटू लागली. नंतर मग हेच आमचं झालं रात्री. मग तसंच झोपायला 2-2:30 वाजले. त्यामुळे मग आज उशीरच झाला. परत 10 वाजता उठले. जाऊ द्या म्हणलं, आज संडे पण आहे, एवढं काही नाही. तर आज माझा थोडंसं, आज एकादशी पण आहे, तर शाबू वगैरे बनवायचा आहे. तर आज थोडासा प्लॅन आहे माझा बाहेर जायचा, गार्डनला वगैरे कुठेतरी. कारण मला खूप जास्त बोर व्हायला, डोकं माझं खूप छान करायला. घरात राहून राहून बहुतेक कसं व्हायला असं वाटतंय. त्यामुळे म्हणलं थोडंसं कुठंतरी बाहेर जाऊन यावं, कारण खूप जास्त बोर व्हायला मला. तर बघू आता कुठं जाता येईल. हेअर वॉश करायचं आहे. हेअर वॉश नाही करायचा, उद्या करेल. तर आता भावाचा फोन येतोय. तर आता मला साबुदाणा बनवायचा अगोदर, कारण मला बहिणीच्या हातचा आवडत नाही अजिबातच, ती चांगला नाही बनवत. त्यामुळे म्हणलं आज मीच बनवते, तुम्हाला सुद्धा रेसिपी दाखवते. तसं मला उकडलेले बटाटे नाही टाकायला आवडत, कट करूनच आवडतात. त्यामुळे मी तसंच टाकणार आहे आणि तुम्हाला पण पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. आणि यार मला शॉपिंग करायची आहे, कपडे घ्यायचे थोडेसे, पण मला जाणंच होत नाही आहे. माझं काय माहिती काय चालू आहे काय नाही समजतच नाही आहे काही. तर बघू आता, मी उद्या नाही तर परवा जाईल. परत उद्या मला पुण्यात पण जायचं आहे. सो असं भरपूर सर्व काही आहे. तर केळी पण आणली आहे मी, चहा पण घेणार आहे थोडासा, कारण एकादशी तर भूक लागेल. त्यामुळे बघू मग आता. हे सर्व आज आहे. तर संडेचं थोडंफार बाहेर जायचं का आज, मोरया गोसावी. तर जातोय आम्ही, म्हणजे आम्ही जाणार आहोत, मोरया गोसावीला जायचं ठरलंय. पण तिकडून आणखीन कुठं जायला सांगता नाही येत. तर बघू, चला आता साबुदाणा बनवून घेते अगोदर, कारण भूक लागली. आणि मग पटकन आंघोळ करून फराळ करतो. जीवनाचे संगीत तिच्या लोगमध्ये नवा, क्षण क्षण ती जपते सगळ्या गोष्टींना मान ऋतुजा. दम तिच्या आहे जगात कधी स्वयंपाक कधी प्रवासात, तिचं कामे राहती क्षण टिपते खास. भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबोरू तुझ्या तिचं जग फुलता. तर गाईच झाला साबुदाणा बनवून. आता आंघोळ करते, पाणी लावले. पाणी तापेपर्यंत तुमच्यासोबत गप्पा मारते. तर माझं डोकं आता परत दुखते. उद्या दवाखान्यात जावंच लागणार आहे. आज तर संडे, आज बंद असेल दवाखाने. मस्त झालाय साबुदाणा, म्हणजे खाऊन नाही बघितला मी, बघूनच ओळखते. बहिणीपेक्षा तर चांगलाच झालाय. नाही तर तिने त्या दिवशी खारट बनवून ठेवला होता नुसता, कसा तरी तेल जास्त टाकलं होतं. सगळंच सांगणार आहे. हा तर चला पटकन मी आंघोळ करते, रेडी होते, फ्रेश होते, रेडी नाही फ्रेश होते, आणि मग तुम्हाला भेटते. आणि सध्या तर मी हे टिश्यू वापरते चेहरा क्लीन करण्यासाठी, टॉवेलनं वगैरे क्लीन करत नाही आहे. आणि आज बाहेर जायचं नाही, म्हणजे जायचंय, गेलं तर जाऊ शकते यार, परत संध्याकाळी कंटाळा आला तर जात नाही मी असे. तर गेलं तरच स्किन केअर करेल, नाही तर आता फक्त जेल लावेल, जे मी रात्री लावते ते सकाळी पण लावायचे, आणि असं क्लीन करून घेते चेहरा.
चला ते जेल लावून घेते आणि मी पटकन साबुदाणा खाते, खूप भूक लागली. ते की एकदम शॉर्ट हेअर करायचे, कारण मला केसांचा पण कंटाळा आला आता विंचरायचं, परत हेअर फॉल, हेअर डॅन्ड्रफ सर्व काही. त्यामुळे मी विचार करते की एवढे छोटेसे हेअर कट करून टाकावे, कारण जेव्हा हेअर कट करते ना मी एवढे कधी पण, तेव्हा केसांना वॉल्यूम पण येतो, हेअरफॉल कमी होतो आणि स्किन पण चांगली होते माहिती का माझी. म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे हा. तर मी विचार करते की ह्या मंथमध्ये मला एक ट्रिप करायची आहे बाहेरची. सो ती ट्रिप झाल्यानंतर मी आल्यानंतर हेअर कट करेल आणि एकदम असे छोटे करेल. सो प्लॅन आहे, बघू आता मी काय करते. काय करायला पाहिजे, मी हेअर कट करू का नको करू, तुम्ही रिकमेंड करा. कारण मी खूप कन्फ्यूज आहे. माझं तर 80% मला वाटते की करावे, 20% वाटते की नाही करावे. तुम्ही सांगा, तुम्हाला कसं पाहायला आवडतं त्यानुसार बघेल मी. तर चला नाश्ता करून घेऊ. अगोदर कपडे लावते मशीनला आणि त्यानंतर मग नाश्ता करून घेते. चला या फराळ करायला. मी करते फराळ आणि भेटते तुम्हाला. तर गाईच झालं माझं जेवणच म्हणू शकतो तुम्ही. आणि आता 5 वाजलेत, चहाची क्रेविंग होतीये, चहा प्यायचा आहे. पिणार आहे, काय नाही एवढं. डॉक्टरांनी सांगितलं की दिवसात 1 वेळेस चालतो, पण मी आता आठवड्यातलं 1 वेळेस घेते आज चहा. तर चला मस्तपैकी चहा बनवू. अद्रकवाला चहा पिल्याशिवाय मला ना जमतच नाही. आणि बघा काल मला बाहेर जायचं होतं, तर एवढा जास्त पाऊस चालू झाला आणि आज मस्त ऊन पडले. कसं नशीब म्हणा माझं. आणि आता मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, हा पण करायचा आहे, तो पण करायचा आहे, मिनी ब्लॉग पण करायचा आहे, दुसऱ्या अकाउंटचा पण करायचा आहे, किती काय काय करायचं आहे. सोपं नाही हे सर्व. दिसतं तसं अजिबात नाही आहे. सर्वांना वाटतं की काय शूट करायचं, रेकॉर्ड करायचं, हे करायचं, बट खूप जास्त एफर्ट घ्यावं लागतात. बाय द वे कुणी यूट्यूबचे माझे हे लॉंग ब्लॉग आहेत ते एडिट करण्यासाठी कोणी एडिटर असतील तर प्लीज मला इन्स्टाला मेसेज करा. तुमच्यापैकी कोणी असेल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांना सांगा मला इन्स्टाला मेसेज करायला. मला एडिटर पाहिजे यूट्यूब ब्लॉगसाठी, कारण माझ्याच्याने डेलीचे हे लॉंग ब्लॉग आहेत त्याचं एडिटिंग होत नाही आहे. मग मी हा वेळ वाचून माझे मिनी ब्लॉग्स मी बनवू शकते. तर प्लीज मला कोणी असेल तर सांगा, कळवा. तर चला आता मस्तपैकी चहा बनवू. मी माझी चहाची रेसिपी आज तुम्हाला दाखवते. तुम्हाला नुसते आज माझ्या रेसिपी बघायला भेटणार आहेत. आता रात्री तर परत साबुदाणाच आहे, त्याच्यामुळे ते काही नाही. सकाळी साबुदाणा झाला, आता चहा बनवते आणि चहाची रेसिपी दाखवते. 2 कप करायचं आहे बहिणीसाठी आणि माझ्यासाठी. चलो. चहापत्ती सांगितलं ना, आणायचीच नाही. आणि चहा प्यायचाच नाही. कधी स्वप्नांच्या रंगात पाहते तिच्या मुझचं साधपण खास ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. काय मौसम झालाय. मी जस्ट चहा बनवला आणि मी चहा बनवेपर्यंत बाहेर वारं सुटले आणि पूर्ण आभाळ काळ झाले. तुम्हाला दाखवते. असं वाटते खूप जोरात पाऊस येणार आहे. आणि जर पाऊस आला, आता वाजलेत किती 5, जर पाऊस आला 6 वाजेपर्यंत पाऊस येऊन बंद झाला तर मी 100% बाहेर जाणार आहे फिरायला म्हणजे गार्डनलाच, इकडे मोरया गोसावी गार्डनला. आणि जर नाही आला तरीसुद्धा माझा जायचा प्लॅन आहे. बट पाऊस आला आणि येऊन गेल्यानंतर जर परत सूर्य दिसला तर मग काय वातावरण होणार आहे बाप, माहोल तुम्हाला दाखवते मी आत्ता. बघा
पूर्ण ढग काळे झालेत. एकदम असं वाटतंय पाऊस खूप जोरात येणार आहे. इकडे नाही आहे पण इकडे आहे आणि तिकडं समोर आहे. इकडे किती काळ झाले पूर्ण असं, बापरे. आणि इकडे माझे झाड, माझं गार्डन थोडं इग्नोरच होईल माझं गार्डन कडबट. आता उद्या पाणी देते मी, पण तेवढी काळजी गवत वगैरे काढणं होत नाहीये. बट तो उद्यापासून सर्व काही मी नीट आवरेल. ना तुम्ही कसलं डेंजर झालंय आबाळ. एक साईडला ऊन आहे आणि इकडच्या साईडला पूर्ण आबाळ काळ झाले. खूप जोरात पाऊस तर येणार आहे थोडा वेळ का होणार, पण नंतर ऊन पण पडणार आहे हे पण माहिती आहे मला. त्यामुळे मला चहा वगैरे पिऊन आवरून बसावं लागेल, क्योंकि हम फिर घूमने जाएंगे जाएंगे जाएंगे. चलो 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 चला. चहा पिते मी. बघा ह्या साईडला ऊन आहे पूर्ण आणि हाफ साईड जर बघायला गेलं तर पूर्ण काळं झालं आहे. आता तर खूप झालंय. थांबा, हे बघा भाई, इकडून पाऊस येणार आहे पण इकडून ऊन आहे. आणि मग पाऊस येऊन गेल्यानंतर काय होईल, हे इकडचं आबाळ उन्हावालं तिकडे जाईल आणि आबाळवालं इकडे येईल आणि इकडं पाऊस पडेल. आणि घरात पण आता असं छान ऊन पडलंय, किती छान वाटतं. गाईज मी पावसाची खूप जास्त वाट बघितली पण पाऊस आलाच नाही. आबाळ तेवढं आलेलं येऊन गेलं पण पाऊस काय आलाच नाही. मग काय आता कॅन्सल केलं मग बाहेर जायचं, कारण मला 2-3 व्हिडिओ एडिट करायचे होते सर्व. मग करत बसले आणि रविवारीच एवढा निवांत वेळ भेटतो तर मग त्याचा फायदा पण करून घेतला पाहिजे ना. मग आता झाले सर्व एडिटिंग वगैरे आणि बसले आता थोडंसं निवांत, थोडं शांत बसू म्हणलं. आणि आता खायचं वगैरे बघू. बहीण राहुलसाठी खिचडी बनवते, त्याला उपवास नाही आहे. आणि आमच्यासाठी साबुदाणा आणि केळी आहे, तर ते जेवण वगैरे करू. थोडंसं मंथची प्लॅनिंग पण करते, तर बघूया. चला काहीच मी फ्रेश वगैरे झाले, केळी खाल्ली आता. आणि तुम्हाला ना रात्री जे झालं होतं ते सांगते, हॉरर इन्सिडेंट. ॲक्च्युली काय झालं, आम्ही राहुलला यायला थोडा लेट झाला होता, 11 वाजले होते. आणि त्यानंतर मग आला, मग जेवायला थोडंच होतं म्हणून मग परत भूक लागली होती आम्हाला सगळ्यांनाच. मग झोमॅटोवरून ऑर्डर केलं होतं. 1 वाजला होता रात्री. मग आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मग 1 वाजला मग झोमॅटो आम्ही त्याच्या आधी झोमॅटोवाला यायच्या अगोदर आम्ही असंच गप्पा मारत मारत बसलेलो होतो. त्यानंतर मग झोमॅटोवाला आला. मग त्याला म्हणजे आम्ही हॉरर रिलेटेड बोलत होतो, काहीतरी भूतांचं वगैरे. ते बिंदास काय नाही का, तिनं काल व्लॉग टाकला होता एक, हॉरर स्टोरी टाईम काहीतरी होतं. तर त्याच्यात जी हॉरर स्टोरी तिने सांगितली होती, मी सांगत होते बहिणीला आणि राहुलला. मग ते दोघं तर जाम भिले होते आणि मी पण घाबरले होते, मला पण भीती वाटते. तर मग पुन्हा झोमॅटोवाला आला. मग राहुलला खाली जायचं होतं आणि 3rd फ्लोअरवरून खाली जायचं होतं. त्याला एवढी भीती वाटत होती. त्यातल्या त्यात काय झालं, तो गेला. मग घाबरत घाबरत तसंच गेला आणि माझी पण हिंमत नव्हती त्याच्यासोबत जायची. मग त्याच्यानंतर काय झालं, आमच्या जे पोर्च असतो ना मधला, आता बिल्डिंगच्या दोन्ही फ्लॅटच्या मधली जागा, तिथं सेन्सर लाईट लावलेली आहे. मग तो गेला तेव्हा लाईट ऑन होती आणि मी सोफ्यावरच बसली होती, दार अर्धं उघडं होतं. मग काय झालं, तो गेला आणि थोड्या वेळाने लाईट ऑफ झाली, सेन्सरमुळं ऑफ झाली. आणि मी अचानक लाईट ऑफ कसं काय झाली म्हणून एवढं घाबरले. आणि मग पुन्हा म्हणजे एकदम मला माहीत होतं की ते सेन्सर लाईट, पण एकदम असं आम्ही ते बोललेलो होतो ना, त्याच्यामुळं ते डोक्यात तेच चालू होतं. असलं घाबरलो मी आणि बहीण. पुन्हा राहुलला सांगितलं, तो पण घाबरला. आम्ही तिघं पण असले घाबरलो होतो. सगळ्या घरातल्या लाईटी लावून बसलो. मग पुन्हा खाल्लं वगैरे. मग थोडं लुडो खेळलो नंतर, कारण ते डोक्यातून जावं म्हणून. पहिली गोष्ट तर मीच तो विषय काढला होता भूतांचा आणि माझ्यामुळंच झालं. बट एवढं जास्त आम्ही घाबरलो होतो काय सांगू तुम्हाला. तर असंच काल झालं. तसं आता आमच्या गप्पा भरपूर होतात, 12 वाजेपर्यंत आम्ही बसतोय. बट आता आजपासून मी लवकर झोपणार आहे. आता 7-7:30 होत आहेत. तर व्हिडिओ एडिट करते. एक तास लागेल मला, 8:30 वाजतील. त्यानंतर 8:30-9पर्यंत मी जेवण वगैरे करून लगेच मी झोपी जाईल 10 वाजेपर्यंत. परत मला उद्या सकाळी पुण्यात जायचं 9 वाजेपर्यंत. तर ऑफिसचं काम आहे, तर मग तिकडे जाईल. तिकडे सर्व काम वगैरे करून येईल. 12 तरी वाजतील मला परत यायला. आल्यानंतर मी स्पाला जाईल, मे बी जाईल, कन्फर्म नाही सांगता येणार. तर असं आहे. आणि आज माझ्याकडे एवढंच होतं दाखवायला, बाकी काही नाही. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.